concept. First of all, we have discussed what is operon. Operon is cluster of gene with related function. Cluster or the group of gene with a related function, it is known as the operon. First of all, in 1961, Jacob and Monod proposed a model of gene regulation. जॅकॉब आणि मोनोडनं या ठिकाणी हे मॉडेल आपल्या समोर प्रपोज केलं होतं, त्याला त्यांनी मॉडेल ऑफ जीन रेग्युलेशन असं म्हणतात. देयर आर द टू टाइप्स ऑफ द ऑपेरॉन. फर्स्ट टाइप इज द इंड्युसिबल ऑपेरॉन, सेकंड टाइप इज रिप्रेसिबल ऑपेरॉन. व्हॉट अबाउट देयर इज अ इंड्युसिबल ऑपेरॉन. इंड्युसिबल ऑपेरॉन नॉर्मली स्विच ऑफ मोड मध्ये राहते, म्हणजे ते प्रोसेस मध्ये राहत नाही. बॅक्टेरियल बॉडी मध्ये ते स्विच ऑफ कंडिशन मध्ये राहते. ते स्विच ऑन केव्हा होतात, जेव्हा एखादा सबस्ट्रेट त्या बॅक्टेरियल बॉडीच्या आतमध्ये एंट्री करेल तेव्हाच ते स्विच ऑन होतात, अन्यथा ते स्विच ऑफ मध्ये राहते. आता एखादा सबस्ट्रेट जेव्हा बॅक्टेरियल बॉडीच्या आतमध्ये येतो तेव्हा ती प्रोसेस स्विच ऑन करते, ऑपेरॉन स्विच ऑन होतो, म्हणून त्या सबस्ट्रेटला आपण इंड्युसर म्हणतो आणि त्या प्रोसेसला इंडक्शन म्हणतो, ज्याच्यामुळे ही प्रोसेस स्विच ऑन होते. स्विच ऑन झाल्यानंतर तो सेट ऑफ जीन नवीन एन्झाईम प्रोडक्शनच्या कामी लागते. नवीन न्यू एन्झाईम तिथं प्रोडक्शन सुरू होते. ते एन्झाईम कशासाठी प्रोड्यूस होतात, तर त्या सबस्ट्रेटचं मेटाबॉलिझम करण्यासाठी. कारण त्या सबस्ट्रेटचं मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्याच्यापासून त्याला एनर्जी मिळते, एनर्जीची रिक्वायरमेंट त्यांची फुलफिल होते आणि अशा प्रकारच्या ऑपेरॉनला आपण इंड्युसिबल ऑपेरॉन म्हणतो. यामध्ये पॉझिटिव्ह रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन त्या ठिकाणी होते आणि याचं एक्झाम्पल आहे लॅक ऑपेरॉन ऑफ ई कोलाय. सो दिस इज ऑल अबाउट देयर इज अ इंड्युसिबल ऑपेरॉन. ऑन द कॉन्ट्ररी, रिप्रेसिबल ऑपेरॉन. रिप्रेसिबल ऑपेरॉन नॉर्मली स्विच ऑन कंडिशन मध्ये राहते. ते स्विच ऑन कंडिशन मध्ये राहते बॅक्टेरियल बॉडीमध्ये, बॅक्टेरियल सेलमध्ये. ते कंटिन्युअसली एखाद्या मेटाबॉलिकचं प्रोडक्शन चालू ठेवते, कंटिन्युअसली प्रोडक्शन चालू ठेवते. जसं अमिनो ऍसिडचं या ठिकाणी अमिनो ऍसिड जर असेल तर मेटाबोलाइट अमिनो ऍसिड कंटिन्युअसली प्रोड्यूस केला जातो, कारण ते स्विच ऑन कंडिशन मध्ये राहते बॅक्टेरियल बॉडीमध्ये ही प्रोसेस. आणि मग ते त्याचं प्रोडक्शन इतकं होते का दॅट इज मोर दॅन रिक्वायरमेंट. मेटाबोलाइट इतके प्रोड्यूस होतात, स्विच ऑन असल्यामुळे इतके प्रोड्यूस होतात की दॅट इज प्रोड्यूस मोर दॅन रिक्वायरमेंट. बिसाइड दॅट, याच्याही पलीकडे देयर आर द एंट्री ऑफ मेटाबोलाइट फ्रॉम द आउटसाइड इन द बॅक्टेरियल सेल. म्हणजे बॅक्टेरियल बॉडीच्या आतमध्येच प्रोडक्शन चालूच राहते मेटाबोलाइटचं, आणि याच्याही नंतर बाहेरून सुद्धा एखादा मेटाबोलाइट त्या ठिकाणी अमिनो ऍसिड मेटाबोलाइट म्हणा का तो त्या ठिकाणी एंट्री होते. म्हणजे त्याच्या बॅक्टेरियल बॉडीमध्ये तो प्रोडक्शन चालू आहे मोर दॅन रिक्वायरमेंट, आणि इन ऍडिशन टू देर इज अगेन एंट्री ऑफ द सेम मेटाबोलाइट फ्रॉम द आउटसाइड टू इनसाइड द सेल. सो व्हॉट हॅपन नेक्स्ट. मग आता या ठिकाणी इतके सारे मेटाबोलाइट बॉडीच्या आत झाल्यानंतर पुढे काय होते, तर ते स्वतःहून मेटाबोलाइट्स कम इन ऍक्शन अँड स्विच ऑफ द सेट ऑफ जीन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ मेटाबोलाइट, आणि मेटाबोलाइटचं प्रोडक्शन बायोसिंथेसिस तिथं स्टॉप करते. अशा प्रकारच्या रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशनला निगेटिव्हली रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन म्हणतात आणि याला फीडबॅक रिप्रेशन सुद्धा म्हणतात. मग याचं एक्झाम्पल कोणतं, याचं ट्रिप्टोफॅन ऑपेरॉन ऑफ ई कोलाय. So that is all about. There is a comparative study of inducible operon and the repressible operon and what is the operon.